ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यात भात लावणीला सुरुवात। जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाचा वाढलेला जोर आता काहीसा कमी झाल्याने तालुक्यात भात लावणीला अर्थात रोपांना सुरुवात झाली आहे। शिवारे माणसांनी फुलून गेली आहेत। भात काढताना महिलांच्या गीताने शिवारं घुमू लागली आहेत। शिवारात यंत्रांची धडधड वाढली आहे। झालेल्या मोठ्या पावसाने सर्व शेत शिवारांमध्ये पाणी झाले। नदी नाले ओढे बऱ्यापैकी प्रवाहित झाले आहेत। साधारण जूनच्या 1-2 तारखेला पेरलेला भात आता लावण्यासाठी आला आहे। ट्रॅक्टर पॉवर टिलर द्वारे चिखल करून भात लावणीला शेतकरी प्राधान्य देतात। पूर्वी शेतकरी भात पेरत होते त्यावेळी तणाचा बंदोबस्त करणं खूप अडचणीचं जायचं। भांगलणीसाठी कुळपणीसाठी मनुष्यबळ सुद्धा मिळेनासे झाले होते। मात्र रोप लावल्याने 1-2 भांगलणीचा खर्च कमी येतो। तंत्रज्ञानामुळे चिखल करण्यासाठी विविध अवजारे उपलब्ध झाली आहेत। त्यामुळे शेतकरी आता भात लावणीसाठी पूर्णतः यंत्रावर अवलंबून आहे। या हंगामात ट्रॅक्टर पॉवर टेलर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे। यावर्षी शेतकऱ्यांनी भात तरवे पेरल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरलेल्या भातात पाणी साचलं। अनेक ठिकाणी तरवे उगवलेच नाहीत, काही ठिकाणी कमी प्रमाणात उगवलेले आहेत। त्यामुळे रोप लावणीसाठी भाताची टंचाई निर्माण होत आहे। आता पाऊस कमी झाल्याने रोप लावणीसाठी आणि भात उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल वाढली आहे। एकंदरीत चंदगड तालुक्यात सगळीकडेच रोप लावणीला दमदार सुरुवात झाली आहे। महान करेन्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।